नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे। तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती असेल किंवा अन्य काही शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलमार्फत मी अपडेट त्या ठिकाणी देत असतो। त्यामुळे नक्कीच आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। मित्रांनो, कालच एक पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये एकंदरीतच जे काही पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीमध्ये काही बदल नव्याने करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ते पत्र निर्गमित केलेलं आहे। आपण जर का बघितलं की पूर्वीचा आणि आताचा असा एकंदरीतच पूर्वीचा नियम काय होता आणि आता त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे असं एकंदरीत ते पत्र आहे। तर त्याच्यामध्ये नव्याने काय सांगितलेलं आहे, आता पहिला जो आहे नियम की उमेदवाराच्या चालू चाचणीतील परीक्षेतील गुण मग त्याच्यामध्ये मुलाखती शिवाय किंवा मुलाखतीसह असं दोन प्रकारे एकंदरीतच मिळून म्हणजे एका वेळेस निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील। हा त्याच्यामध्ये पहिला नियम म्हणजे बदल त्याच्यामध्ये केलेला आहे। पुण्याने जर का सहभागी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पुन्हा नव्याने चाचणी द्यावी लागेल। यापूर्वी कसं होतं की एखादा उमेदवार त्याची निवड झालेली आहे, परंतु पुन्हा तो वरच्या गटासाठी समजा त्याची निवड 1 ते 5 साठी झालेली आहे, परंतु त्याला 6 ते 8 साठी पुन्हा त्यामध्ये सहभाग घेता येत होता। परंतु आता तसं नाही। आता एकदा निवड झाल्यानंतर किंवा पुन्हा नव्याने सहभागी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नव्याने चाचणी द्यावी लागणार आहे। हा पहिला बदल। त्याच्यानंतर दुसरा बदल असा आहे की उमेदवारांना त्यांच्या अर्थीनुसार मग त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारच्या निवडीसाठी उमेदवार ज्या गटासाठी पात्र असेल त्या गटाचे त्याला प्राधान्यक्रम येतील। म्हणजे आपण जे काय बोलतोय प्रेफरन्सेस एकंदरीत तर ते त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्याची जी काही मर्यादा आहे ती मर्यादा आहे त्या ठिकाणी 50 पर्यंत जास्तीत जास्त त्यांना प्राधान्यक्रम हे लॉक करता येतील। ही त्यांनी मर्यादा घालून दिलेल्या आहेत ते, म्हणजे हा दुसरा बदल। त्याच्यानंतर तिसरा बदल असा आहे की जे काही सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा मग सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही इंग्रजी माध्यमातून असणं गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की इंग्रजी माध्यमाचा जर उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तर 12वी विज्ञान म्हणजे 12वी सायन्स किंवा BA MA इंग्लिश स्पेशलायझेशन, त्यानंतर BSc किंवा MSc यांनासुद्धा त्या ठिकाणी मुभा मिळणार आहे जर इंग्रजी माध्यमाचा उमेदवार त्यांना उपलब्ध झाला नाही तर या उमेदवारांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे। म्हणजे एकंदरीतच हे 3 बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहे। आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर जे वयाच्या संदर्भामध्ये मागे जर आपण बघितलं 2022च्या शिक्षक भरतीमध्ये तर त्या ठिकाणी जे काही कोविडच्यामुळे 2 वर्षाची शिथिलता देण्यात आली होती, परंतु यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे आता की ज्यावेळेस उमेदवाराने शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणीचा जो फॉर्म भरला होता तर त्या दिनांकापासून ते वयाची त्याची गणना ही करण्यात येईल
असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीतच पोर्टल शिक्षक भरतीमध्ये बदल नव्याने करण्यात आलेला आहे. आणि आपण बघितलं असेल आता मागेच साधारणतः 15 तारखेपर्यंत पवित्र पोर्टलचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या काही आस्थापनांच्या जाहिराती ह्या येण्यापूर्वी हा एक शासनाने त्या ठिकाणी पत्र निर्गमित केलेलं आहे. आणि याच्यानंतर जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रियेचा टप्पा हा पुढील या माहितीच्या अनुषंगाने भरतीचा टप्पा हा राबवण्यात येईल. आपल्याला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच त्या ठिकाणी लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. धन्यवाद.